तर विधान परिषद निवडणुकीत कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आणि आक्रमक असताना मंत्री भरत गोगावले यांनी अचानक यू टर्न घेतलाय। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याचा स्पष्ट संकेत मिळत असतानाच गोगावले यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल। ही जागा कुणाला वैयक्तिक सुटणार नाही। जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर ती महायुतीमधून सुटणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं भरत गोगावलेंनी म्हटलं। एकूणच गोगावले पितापुत्रांनी तटकरे पितापुत्रांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीगाठीसाठी भरत गोगावले बॅकफुटवर आलेले दिसत आहेत। जोपर्यंत शिंदे साहेब आम्हाला काही गोष्टी सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही पुढे काय करू शकतो। शेवटी नेत्यांच्या शब्दाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि नेते करतील ते पक्ष हितासाठी आणि आमच्यासाठी योग्य असेल तेच करतील। त्यामुळे त्यांच्याला जर ती जागा सुटली तर ती महायुतीच्या माध्यमातून सुटेल। वैयक्तिक अशी कोणाला जागा सुटत नसते, कारण प्रत्येकाने आपापल्या मागण्या केलेल्या आहेत। त्या मागण्या तिन्ही नेते बसून, राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे बसून करतील, ठरवतील। ते आम्हा मंडळींना मान्य करावं लागेल असं मला वाटतं। आणि इंडिया म्हणून निर्णय ज्यावेळेला होतो त्याच्यासाठी सर्वजण काम करतात। त्याच्यामुळे त्याच्यात मला काय वेगळं आहे असं वाटत नाही। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी नक्की त्या ठिकाणी करतील। केवळ रायगड पुरता नाही, कोकण पुरता सीमित नाही, या 17ही जागा ज्याच्यामध्ये विदर्भातली नागपूर आहे, अमरावती आहे, त्याचबरोबर ती चंद्रपूरची जागा आहे, भंडारा गोंदियाची जागा आहे, अशा सगळ्या जागांच्या सहित या जागांच्या वरती एनडीए म्हणून आम्ही निवडणूक लढू आणि 17-0 फरकाने या निवडणुकीमध्ये यश मिळेल।